अध्याय 6. श्री गणेशाय नमः. घरोनी शशी हात धरोनी शशी हात अक्षर पंडित विन्वित तैस हे स्वामी चरित्र. स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती 16 विनवी स्वामी प्रति कृपा करोनी मजवरती पुढोद्यापती चलावे. भाषण ऐसा ऐकून समर्थ बोलले हसोनी मल्हारराव यशोवी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्ही जाणे नव्हे उचित. अक्कलकोट्या नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न गेला व्यर्थ. सत्यमनी चिंतावला. आपण आलो त्या कार्याला ते न जाय सिद्धीसे परी परावा अन्न परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहाचे ब्राह्मण बेसवले गुरुचरित्र आरंभिले करावयासी स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाले व्यग्रचित्त काही उपाय न सुचेना. आता जाऊन बडोदेशी काय सांगावे राजाशी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून समर्थ पळून येतीस असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेहनतुनी घालवून स्वामींची दादासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थला गोष्ट वदती झाली. मेण्यातून उतरले. मागुती अक्कलकोटी आला ऐसे बहुत वेळा घडले. काही उपाय खुंटला. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशच घेऊन बडोदेशी आले परतोनी. समर्थकृपा ती वाचोनी अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिते पुरती. सर्वत्राशी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपराकाराचे धरुनी हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली. समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णसर स्वामीपुढे ठेवीत. ती पाहून समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंताला पाहून डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर ठोकायाचे चलणे ऐसा त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहून यशवंतराव भ्यालामनी पळाले. तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताची सत्वर जावे बडोद्याशी तेथील कार्याशी सोडोनी साहेब विषप्रयोग केला. मल्हारराव आळत्या त्या कृत्यामध्ये यशवंतरावाला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामींची वचनी प्रचिती आली. अखंडित अघटित लीला धाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठमोऽध्याय ओढा. इति स्वामीचरित्र सारामृते षष्ठमोऽध्याय समाप्त. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.